आता ओमानचा जो संघ आहे प्रामुख्याने जरी ओमानचा संघ म्हणवला तरी प्रामुख्याने त्याच्यामध्ये भारतीय खेळाडू म्हणा किंवा पाकिस्तानी खेळाडू यांचं मोठी संख्या आहे. प्रत्यक्ष ओमानी लोक जे ते कमी प्रमाणात खेळत असतील. पण त्यामुळे कदाचित तुमचा अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद सुद्धा होऊ शकेल. तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं? म्हणजे जे संघातले आता खेळाडू आहेत त्यातले अनेक खेळाडू अनुभवी खेळाडू असतील, काही नवीन खेळाडू असतील जे त्यांची कामगिरी करण्यास उत्सुक असतील, तर त्या खेळाडूंबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. जेव्हा लँग्वेज दोघांची सेम होते, त्यावेळेला एक हम्म, वेगळं एक ना एक म्हणतो ना की खूप जवळ आल्यासारखं वाटतं. त्यांना एक आपुलकी पण असते आणि ते हम्म, आपलेपणाने आपलं मन मोकळं करू शकतात. हम्म, त्यामुळे तिथे बरेच इंडियन आणि पाकिस्तानी ज्यांची दोघांची लँग्वेज सेम आहे, हम्म, त्यामुळे तो एक मोठा ऍडव्हान्टेज मिळतो. आणि हम्म, बऱ्याच वेळा असं होतं, कधी कधी थोडंसं होतं की थोडं आपण बोलताना कसरतो, की एखादा हम्म, कुणी असेल, समजा गोरा असेल, की तो बोलताना त्याचा एखादा काही भाषा का एखादा गोष्ट कळू नाही शकणार. मग तो एका हम्म, दुसऱ्या कोणी सपोर्ट स्टाफ असेल तर त्याला तो कळतोय, त्याच्याशी तो संवाद साधतो. हम्म, आणि याच्यामुळे हम्म, खूप मोठा फायदा आहे. आणि हम्म, ऍटमॉस्फिअर तिथे सगळं म्हणजे भारतीय आणि असंच आहे. म्हणजे बाहेरचं बघशील, हम्म. सगळं UAE मध्ये, दुबईमध्ये जा, मस्कटमध्ये जा, असं वाटतं की आपण हम्म. इंडियातच हवं असं वाटतं.